हे बघा शेतकरी बंधूंनो, हे जे ट्रॅप आहे ते फळमाशीसाठी स्पेशली आहे, पिवळ्या कलरचा. आणि या रंगाकडं या माश्या अट्रॅक्ट होतात. आणि त्याच्यामध्ये एक ती पुडी येते, त्या पुडीमध्ये एक छोटीशी वडी असते आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत असल्यामुळे अगदी 7 ते 8 गुंठ्यामध्ये एक जरी लावला तरी भरपूर चांगल्या प्रकारे काम करते. अगदी 10 गुंठ्यापर्यंत एक ट्रॅप जरी लावला तरी तुम्हाला खूप चांगले त्याचे रिझल्ट भेटून जातात. आणि फळमाशीचं काय होतं मित्रहो, की फळमाशी फळाला डंक मारून जाते आणि पुढे ते फळ पिवळं पडतं, त्याच्यामध्ये आळी तयार होते. तर अशा प्रकारे जर ट्रॅप लावला तर ती माशी फळावर न जाता या ट्रॅपकडे अट्रॅक्ट होते वासामुळं. आणि त्या ट्रॅपमध्ये एकदा गेल्यानंतर त्या वासामध्ये ती अडकते आणि त्या ट्रॅपमधून तिला बाहेर पडणं शक्य होत नाही, त्या होलमधून आत गेल्यानंतर. आणि ती अडकल्यानंतर त्या ठिकाणी ती वासामुळे मरून जाते ही माशी ती. आणि हे बघा, हे अशा प्रकारे त्या पॅकेटमध्ये एक वडी असते आणि ही वडी त्या ट्रॅपमध्ये आपल्याला अगदी सहजपणे अडकवता येते. असे 2 होल असतात आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला अडकवून घ्यायचे. फवारण्या आपल्या चालू असल्या तरी 100% रिझल्ट भेटत नाही, म्हणून हा आपण ट्रॅप वापरायचा आहे. अगदी वेलवर्गीय फळमाशी ज्या पिकांना लागते त्या सर्व पिकांसाठी हा ट्रॅप चालू शकतो. हे बघा, अशा प्रकारे ही वडी याच्यामध्ये अडकवलेली आहे. छोटीशी एक वायर येते त्याच्यामध्ये आत आणि हे असं हे बघा बलासारखं हे टोपण असते, त्याला फक्त अडकवायचं. आणि हे बघा, ती वायरवरती काढली, त्याला एक छोटीशी गाठ द्यायची आणि त्याच्यानंतर अगदी आपल्या पिकापासून जास्त पण हाईटवर लावायचं नाही, की जेणेकरून थोड्याशा हाईटवरती पिकामध्ये आपण 1 किंवा 2 ट्रॅप 10 गुंठ्यामध्ये लावू शकतो. अगदी स्वस्त असते, 70 ते 80 रुपये, म्हणजे काय फार मोठी रक्कम नाही. आणि हे बघा, पुढे आपण आता हे 2 दिवसानंतर हे बघा याच्यामध्ये किती माश्या अडकलेल्या आहेत आपण काढून दाखवूया तुम्हाला. शेतकरी बंधूंनी हे बघा, जवळजवळ हा जो डबा आहे, ही जी वाटी, ती अर्ध्याला वर भरलेली आहे. आणि एवढ्या माश्या तुमच्या प्रत्येक फळावरती, एक माशी किती फळांवरती डंक मारेल हे सांगू शकत नाही. अशा प्रकारे या एवढ्या फळमाश्या अडकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. अगदी सहज सोपी पद्धत आहे फळमाशीसाठी आणि तुम्ही अवश्य ट्राय करा. खूप चांगला रिझल्ट आहे, आपण स्वतः रिझल्ट घेतलेला याचा. आणि प्रत्येक वेलवर्गीय पिकामध्ये आपला असला ट्रॅप आपण वापरत असतोय, तुम्हीसुद्धा वापरा, जेणेकरून फवारण्यांचा खर्च थोडासा कमी होईल. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल. धन्यवाद.